जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गटा युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण आता SSC 2026च्या परीक्षेची वाट बघत असाल, बरोबर ना? कारण फॉर्म आपण गेल्या वर्षी भरले डिसेंबरला. जी परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार होती पण अजून झाली नाही. तर ती परीक्षा शक्यतो जून मध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या आधी मेच्या एंडला सुद्धा होऊ शकते. हे तर तुम्हाला क्लिअर आहे. आता बघा, दुसरी गोष्ट काय तर SSC GD 2026-27 परीक्षेसाठी जी नोटिफिकेशन येणार आहे ती या वर्षी सप्टेंबर महिन्यात येणार. आणि ही नोटिफिकेशन खूप महत्वाची असणार आहे मित्रांनो, कारण जवळपास 40,000 पेक्षा जास्त वॅकन्सी यावेळी येण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला माहित आहे SSCचं फक्त थोडं टेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे. तो एकदा सॉल्व्ह झाला की यांचं सगळं टाइम टू टाइम होत असतं, जे की यापूर्वी झालेलं आहे, बरोबर ना? तर त्या SSC GD 2026-27च्या तयारीसाठी जी सप्टेंबर मध्ये नोटिफिकेशन येणार आहे त्या एक्झामच्या तयारीसाठी तुमच्यापैकी भरपूर मुलं उत्सुक असणार आहे. भरपूर जणांना SSC GD ची तयारी करायची असेल आणि भरपूर जणांचं आपलं वर्धीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठीच मित्रांनो SSC GD तुम्हाला या वर्षी आणखी एक पुन्हा बॅच लॉन्च करते, तर अर्जुना 3.0. आता या बॅच बद्दल बोलण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की तुमचा नेमका काही प्रॉब्लेम येतो. भरपूर मुलं भरपूर अभ्यास करतात, भरपूर कष्ट करतात, तरी पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. तर त्यामागे भरपूर रिझन्स असतात, तर ते थोडक्यात आपण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण बॅचच्या इन्फॉर्मेशन कडे जाऊया. आता सगळ्यात पहिला बघा, तुम्हाला ठरवायचं, ठीक आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी काय असेल की तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. कारण काय होतं माहित आहे, फक्त सिलेक्शन घ्यायचं आहे म्हणून चालत नाही. पहिला फक्त घेणार आहे सिलेक्शन किंवा माझं सिलेक्शन होईल सर, मला करायचा अभ्यास, फक्त असं म्हणून चालत नाही. तर त्यासाठी ना तुमचा दृढ निश्चय असायला लागतो. कसं होतं, फक्त सिलेक्शन जरी घ्यायचं असलं तर आपण पुन्हा 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 काय करतो, थोडं थोडं व्हिडिओज बघतो, टाइम वेस्ट करतो, परीक्षा आली की पेपरला जाऊन येतो आणि आपलं सिलेक्शन होत नाही. पण हे करण्यापेक्षा ना आपण प्रिपरेशन सुरू केली पाहिजे. आणि ती प्रिपरेशन कशा पद्धतीने सुरू केली पाहिजे, तर आपला रिझल्ट हा पॉझिटिव्हली या पद्धतीने, ठीक आहे. आणि फक्त प्रिपरेशन करायला किंवा सिलेक्शन घ्यायला व्हिडिओज पुरेसे नसतात. फक्त व्हिडिओ बघून आपण सिलेक्शन घेऊ शकत नाही, तर एका सिस्टमची गरज असते. एक व्यवस्थित सिस्टम तुम्ही फॉलो केला, त्या सिस्टमना अभ्यास केला, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण का, भरपूर मुलं प्रत्येक वर्षी लेक्चर करतात, व्हिडिओज बघतात आणि सोडून देतात, सिलेक्ट होत नाही. तर हे सिलेक्शन न होण्यामागची मेन कारण काय असतात? सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे म्हणजे रॅन्डम स्टडी, प्रॉपर प्लॅनिंग नाही. ठीक आहे, कुठलाही टॉपिक घ्यायचा, अभ्यासाला सुरू करायचं, कुणाचेही व्हिडिओज बघायचं, अभ्यास करायचा. प्रॉपरली सिलेबस कव्हर करत नाहीत मुलं, प्रॉपरली त्याचं प्लॅनिंग करत नाहीत आणि त्या दिशेने अभ्यास करत नाहीत, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन राहून जातं. दुसरं महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे PYQ इग्नोर करणं. आता मी भरपूर मुलं बघतोय, अभ्यास करतात, लेक्चर्स करतात, सिलेबस समजून घेतात, पण PYQs ना इग्नोर करतात. म्हणजे जे गेल्या वेळेला आलेले क्वेश्चन आहेत ते इग्नोर करतात. पण मित्रांनो SSC GD अशी एक्झाम आहे जी एक्झाम PYQs वर डिपेंड असते. भरपूर वेळा तुम्ही पण बघितलं असेल, गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो, JK असो, हिंदी असो, भरपूर क्वेश्चन SSC GD मध्ये रिपीट होतात. गणितचे तर क्वेश्चन भरपूर रिपीट होतात, फक्त थोड्याशा व्हॅल्यू चेंज होतात, पण कन्सेप्ट त्याच असतात, क्वेश्चन्स तेच असतात, फक्त नावं बदलतात, काही ठिकाणी व्हॅल्यू बदलतात, असंच असतं. पण आपण काय करतो, अभ्यास करताना ते PYQs इग्नोर करतो, त्यामुळे भरपूर मुलांचं सिलेक्शन होऊ शकत नाही. आता बघा, यामध्ये तुमचं थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजेच काय, टेस्ट प्रॅक्टिस नाही. मुलं अभ्यास करतात, प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस सेटची भरपूर गणित सोडवतात, पण सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते तुमचं टेस्ट प्रॅक्टिस नाही. तुम्ही काय करत नाही, मॉक टेस्ट देत नाही. आता या वेळेला पण कळणार आहे मुलांना, भरपूर मुलं आता काय करत असणार आहेत, आता वेळ आहे त्याच्यामुळे ते काही जण मॉक टेस्ट देत असतील, तर काही जण झोपा सुद्धा काढत असतील. ठीक आहे, कारण का मला सगळे लेक्चर करून झालेत, आता काय पेपरला जाऊन बघाय. पण ही सगळ्यात मोठी चूक असते तुमची. कारण का, SSC GD सारख्या परीक्षेत जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, तर तुम्ही प्रॅक्टिस सेट सोबतच मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. टेस्ट द्यायची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला रिअल एक्झामला जाता त्यावेळेला
तुमचा आउटपुट तितका आला पाहिजे, तुम्हाला नवीन काही वाटलं नसलं पाहिजे तिथं, तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टीची प्रॅक्टिस केला असला पाहिजे, बरोबर. आणि शेवटचं रिझन असतं ते म्हणजे कन्सिस्टन्सी. आता हा कन्सिस्टन्सी हा जो शब्द आहे ना मित्रा, हा फक्त परीक्षेत नाही तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीत महत्वाचा आहे. जर तू हुशार असशील, तू किती हुशार असू देस, तू किती स्मार्ट असू देस, तुला किती चांगल्या पद्धतीने गोष्टी येऊ देत, तू जर एखादी गोष्ट कन्सिस्टन्सीने करत नसशील तर तू त्या सक्सेस होऊ शकत नाहीस. ठीक आहे, जर तुला इथं अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवता आली नाही तर तुला इथं सक्सेस मिळू शकत नाही, तू एसएससी जीडी थ्रू सिलेक्शन घेऊ शकत नाहीस. त्यामुळं कन्सिस्टन्सी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हा कन्सिस्टन्सीचा अभावच भरपूर मुलांमध्ये असतो, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही. आता एक हार्श रियालिटी सांगतो तुम्हाला एक्झामची, तुम्हाला माहित असायला पाहिजे. दरवर्षी बघा, दरवर्षी ना लाखो विद्यार्थी लाखो विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरतात. तुम्ही आकडे पण बघत असाल, भरपूर विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरतात, पण ही परीक्षा पूर्ण करणारे किंवा सिलेक्शन घेणारे काहीच विद्यार्थी असतात, फार थोडे असतात. बघितलं असाल तुम्ही, 50 लाख मुलं फॉर्म भरतात, त्यातली कुठं तर 20-25 हजार सिलेक्ट होतात वॅकन्सी वाईज. म्हणजेच काय, परीक्षेत कॉम्पिटिशन भरपूर आहे पण सिलेक्शनचा रेट कमी आहे. आणि याचं कारण काय? याचं कारण काय? याचं कारण गव्हर्नमेंट आहे का? कमी वॅकन्सी आहे का? नाही. आपल्याला या मुलांवर फोकस करायचं नाही. लाखो मुलं फॉर्म भरतात त्याच्याशी आपला संबंध नाही. आपला संबंध कशाची आहे? हे ज्या सिलेक्शन साठी आपल्याकडे वॅकन्सी आहे, त्या सिलेक्शन साठी आपल्याकडे ज्या वॅकन्सी आहेत, ज्या जागा आहेत, समजा 25,000 जागा आहेत तर तुम्हाला तर एकच पाहिजे आहे ना, तर त्या एका जागेसाठी आपला 100% देणं हे गरजेचं असतं. जर ते तुम्ही दिला तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, नाहीतर मग काय, आणखी एक वर्ष वाया. चलो, अशा पद्धतीने होणार आहे ना. आणि तुमचं असं पण नाही की बाबा हम तो फकीर आदमी है, झोली लेके चले जाएंगे हिमालय में वगैरे, असं तुम्हाला म्हणून चालणार नाही. कारण तुम्हाला अजून खूप आयुष्य जगायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःची फॅमिली तयार करायची आहे, तिला सांभाळायचं आहे, बरोबर ना? बरोबर. तर त्यासाठी मित्रांनो आत्तापासून तुम्ही फोकस्ड होऊन अभ्यास करायला पाहिजे, कारण तुमचा फोकस नसेल तर तुमची सिलेक्शनचे चान्सेस 0 आहेत. आणि यासाठीच आपण यावर्षी स्टार्ट करतोय अर्जुना 3.0 बॅच. मित्रांनो, ही फक्त बॅच नाही तर हा एक कम्प्लीट रोड मॅप आहे, ज्या रोड मॅपनं तुमचं एसएससी जीडी 2026-27च्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. आणि हे असं का म्हणतोय मी, इतका कॉन्फिडेंटली का सांगतोय, कारण का या अगोदर सुद्धा मी भरपूर मुलांना शिकवलेलं आहे, भरपूर बॅचेस घेतलेले आहेत. आणि या सगळ्या बॅचेस मध्ये गेली 2-3 वर्ष ज्या बॅचेस घेतोय ना, त्या सगळ्या बॅचेस मधून जो अनुभव घेतलाय त्या अनुभवाचं रिफ्लेक्शन मी या पूर्ण बॅच मध्ये करत आहे. कारण का, या आधी सुद्धा बॅचेस होत होत्या, बॅचेस मध्ये गणिताचे लेक्चर व्हायचे, बुद्धिमत्ताचे लेक्चर व्हायचे, प्रॅक्टिस सेट दिले जायचे, टेस्ट घेतल्या जायच्या. पण यामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे. कारण का, सिलेक्शन साठी मुलांना जो रोडमॅप असायला हवा, ज्या सिक्वेन्सनं स्टडी असायला हवा, जसं डेली शेड्यूल असायला हवं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसणार आहेत. कारण का, ही बॅच मध्ये मी फक्त शिकवणार नाही तर शिकायचं कसं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. कारण का, अभ्यास कसा करायचा हे ज्याला कळतं त्याचं सिलेक्शन होतं. म्हणून मी सांगितलं तुम्हाला काय, की तुम्हाला काय शिकायचं आहे हे नाही मी सांगणार, तुम्हाला कसं शिकायचं आहे, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सगळ्याचं संपूर्ण गायडन्स, संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला या बॅच मध्ये करणार आहे. आणि त्यासोबतच अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण कंप्लीट स्ट्रॅटेजी तुम्हाला या बॅच मध्ये अनुभवायला मिळणार आहे. ओके, तर बघा आता यामध्ये तुम्हाला मोस्टली इम्पॉर्टंट काय गोष्टी मिळणार आहेत, तर बघा यामध्ये तुम्हाला गणित जो विषय आहे तो एसएससी जीडी साठी खूप महत्वाचा आहे, तुम्हाला माहितच असेल. कारण का, गणितचा ज्याचा स्कोर चांगला असतो त्याचं सिलेक्शन एसएससी जीडी मध्ये कन्फर्म होऊन जातं.
तर हा गणित सब्जेक्ट आहे, हा अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आणि PYQ अप्रोच न म्हणजेच काय, टीचिंग मध्ये तुम्हाला समजवत असताना किंवा एखादी कन्सेप्ट सांगत असताना तिथे एक्झाम्पल्स जी घेणार आहे ती पूर्णपणे PYQ असतील, जेणेकरून काय तुम्हाला नेमका परीक्षेचा अप्रोच काय हे समजेल. आणि तुम्हाला तर माहित आहे गणित हा विषय मी स्वतः शिकवतोय आणि कशा पद्धतीने शिकवतोय हे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकताय. अगदी लहान मुलालाही समजेल, जो 7वी-8वीला आहे ना त्यालाही समजेल की SSCGD चं गणित कशा पद्धतीने असतं, तो सुद्धा सॉल्व्ह करू शकेल. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गणितचं एक्सप्लेनेशन दिलं जातं माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये. तर मी स्वतः गणित या बॅच मध्ये घेणार आहे. त्यानंतर रिझनिंग हा दुसरा महत्वाचा सब्जेक्ट आहे तुम्हाला SSCGD साठी, कारण रिझनिंगचे सुद्धा तुमचे 20 प्रश्न असतात 40 मार्कासाठी. ओके, हा रिझनिंग सब्जेक्ट सुद्धा तुमची फुल प्रॅक्टिस, स्पीड इम्प्रूव्हमेंट या गोष्टींवर फोकस करून तुम्हाला घेणार आहे. आणि या बॅच मध्ये मी रिझनिंग सुद्धा लाईव्ह शिकवणार आहे. या आधीच्या बॅचेस मध्ये रिझनिंग मी घेत नव्हतो, काही जणांना घेतलं पण त्यांना सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ दिले होते. पण अर्जुना 3.0 बॅच मध्ये रिझनिंग सुद्धा पूर्ण टॉपिक सगळे मी स्वतः लाईव्ह घेणार. त्यासोबतच थर्ड सब्जेक्ट असतो आपला GKGS, ज्याचे सुद्धा आपल्याला 20 प्रश्न असतात 40 मार्कासाठी. आणि हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला अगदी डिटेल मध्ये या पूर्ण बॅच मध्ये मिळणार आहे. तर या GK चे मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. ठीक आहे, काय करेन, नोट्स प्रोव्हाइड. पण हे नोट्स कुठून पण उचललेले नसणार आहे. ठीक आहे, कारण का आता अर्जुना 2.0 किंवा अर्जुना बॅच मध्ये जी मुलं होती त्यांना एकदा विचारा की GK चे आपले नोट्स कसे असतात. मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आपल्या GK च्या नोट्स मधून बघायला मिळणार आणि याची गॅरंटी मी देतो. कारण का अगदी सिलेबसवर फोकस करून तुमच्या PYQ चं अनालिसिस करून आपण GK चे नोट्स तयार केले. फक्त तितकं वाचला तरी तुमचा GK कव्हर होतो. आणि सगळ्यात शेवटच्या सब्जेक्ट मध्ये हिंदी आणि इंग्लिश, हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एक तुम्ही लँग्वेज चूज करू शकता, ज्याचे तुम्हाला 20 प्रश्न असतील 40 मार्कासाठी. आता हे झाले चारही सब्जेक्ट. चारही सब्जेक्टचे 20-20 क्वेश्चन असतात, म्हणजे एकूण 80 प्रश्न तुम्हाला असतील. आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असतो, म्हणजे एकूण 160 मार्क तुम्हाला या परीक्षेत असणार आहे. आता या दोन गोष्टी तर झाल्या. या दोन गोष्टीनंतर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण पेपर तुम्हाला 60 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे. किती मिनिटात? 60 मिनिटात. आणि त्यात सुद्धा 0.25 चं निगेटिव्ह मार्किंग आहे. काय? निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे एक जर प्रश्न चुकीचा सॉल्व्ह केला तर तुमचे 0.25 मार्क कट होणार आहे. आणि तुम्हाला संपूर्ण 80 प्रश्न हे 60 मिनिटात सोडवायचे आहेत. आणि हे जर 60 मिनिटात तुम्हाला पेपर कव्हर करायचा असेल तर तुमची स्पीड खूप असली पाहिजे. गणित मध्ये तुम्हाला ट्रिक्स माहित पाहिजेत. रिझनिंगचे तुम्हाला जे लॉजिक आहे ते लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि या गोष्टी जर तुम्ही मॅनेज केलात तरच व्यवस्थित या टाइम मध्ये तुमचा पूर्ण पेपर कव्हर होऊ शकतो. आणि मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट म्हणजे इथं गेम चेंजर थिंग आहे. जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमलं तरच तुम्ही हा पेपर व्यवस्थितपणे देऊ शकणार. ओके, तर ते पूर्ण टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मी या पूर्ण बॅच मध्ये शिकवेन. कशा पद्धतीने कोणता क्वेश्चन हँडल करायचा आहे, कुठल्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके, आता बघा, त्यानंतर या बॅच मध्ये जो खजिना आहे तो नेमका काय. ओके, तर या अर्जुना 3.0 चं अर्सेनल काय, तर सगळ्यात महत्वाचं इथे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला PYQ प्रॅक्टिस सेशन्स मिळणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं, आता गणितचा एखादा टॉपिक घेतला तुम्ही, समजा पर्सेंटेज घेतला, तर पर्सेंटेजला या आधी जेव्हा जेव्हा एक्झाम झाली 2025 असू दे, 24 असू दे, 23 असू दे, 22 असू दे, 21 असू दे, तर सगळ्या वर्षाची PYQ क्वेश्चनची प्रॅक्टिस सीट अगदी मराठीमध्ये तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याचं सोल्युशन सुद्धा मी या बॅच मध्ये घेणार आहे. त्यासोबत GK सारख्या विषयासाठी तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहेत, ज्याच्यातून तुम्हाला डायरेक्टली प्रश्न बघायला मिळतील. ठीक आहे, आणि त्यासोबत प्रॅक्टिस शीट सुद्धा मिळणार आहेत.
आणि सगळ्यात महत्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची वीकली टॉपिक टेस्ट होणार आहे. एका आठवड्यात जेवढे टॉपिक झाले त्या टॉपिकची टॉपिक टेस्ट तुमची प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी घेण्यात येईल. आणि त्यासोबत तुम्हाला या बॅच मध्ये फुल मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे मॉक टेस्ट साठी परत तुम्हाला दुसरीकडे ते परचेस करायची गरज नाही, तर या बॅच मध्येच तुम्हाला अगदी फ्री मध्ये फुल मॉक टेस्ट सुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहे. तर ह्या चारही गोष्टी तुमचं सिलेक्शन कन्फर्म करू शकतात, याची गॅरंटी मला आहे. ओके, आता बघा आपलं सिलेक्शन रुटीन डेलीचं काय असणार आहे, तर तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, जे मी डेली लेक्चर घेणार आहे. आपलं डेली गणितचं लेक्चर होईल, रिझनिंगचं लेक्चर होईल. तर ते लेक्चर तुम्हाला व्यवस्थित आधी करायचं आहे, कारण लेक्चर मध्ये ज्या कन्सेप्ट सांगत असतो त्या तुम्हाला समजल्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकताय. आता लेक्चर नंतर स्टेप 2 काय असणार आहे तुमची, प्रॅक्टिस. आता हे प्रॅक्टिस कुठं करायची, तर ती प्रॅक्टिस सीट पण आपणच देणार आहे. तुम्हाला डेली सीट्स देण्यात येतील. त्या डेली सीट्स मधून तुम्ही काय करायचं आहे, त्या डेली सीट्स सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यात क्वेश्चन असतील ते सगळे क्वेश्चन तुम्ही डेली सॉल्व्ह करायचे. ते जर केला तर तुमचा टॉपिक अगदी परफेक्ट होऊन जातो. त्यानंतर तुमची तिसरी स्टेप असणार आहे म्हणजे टेस्ट. आता एक लेक्चर झालं सर एका टॉपिकचं, त्या टॉपिकचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केले. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमची टॉपिक टेस्ट. जसं की म्हटलं तुम्हाला, प्रत्येक शनिवारी तुमची टॉपिक टेस्ट होणार आहे. जितके टॉपिक झालेत त्या टॉपिकवर तुमची टेस्ट होईल प्रत्येक आठवड्याला. आणि या टेस्ट नंतर तुमच्यासोबत डिस्कशन सुद्धा केलं जाईल. तुम्ही कुठं चुकताय, अजून कोणत्या कन्सेप्ट तुमच्या वीक आहेत, तर या सगळ्याचं प्रॉपर गायडन्स तुम्हाला या बॅच थ्रू मिळणार आहे. आणि चौथी शेवटची गोष्ट म्हणजे अनालिसिस. आता अनालिसिस म्हणजे काय बघा, तुम्ही लेक्चर केला, प्रॅक्टिस केला, टेस्ट दिला. टेस्ट नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अनालिसिस. आता भरपूर विद्यार्थी काय करतात, लेक्चर करतात, प्रॅक्टिस करतात, टेस्ट देतात आणि सोडून देतात, अनालिसिस करत नाहीत. पण जर तुम्ही अनालिसिस केला नाही तर तुम्ही दिलेल्या टेस्टचा काही उपयोग होत नाही. कारण का, जेव्हा तुम्ही टेस्ट देता आणि त्याचा अनालिसिस करता तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमचं कुठं चुकतंय, कोणत्या टॉपिक मध्ये तुमचे क्वेश्चन चुकतायत, कुठल्या गोष्टी तुम्हाला परत वाचायच्या गरज आहे, कुठल्या गोष्टींचं रिव्हिजन करण्याची गरज आहे, हे तुम्हाला अनालिसिस शिवाय कळत नाही. त्यामुळे जर सिलेक्शन हवं असेल तर या 4 रुटीन मध्ये तुम्हाला इथून पुढे काम करावं लागेल. आता नेक्स्ट बघा, त्यानंतर आता तुम्हाला यामध्ये स्टडी मटेरियल काय काय मिळणार आहे या बॅच मध्ये. तर तुम्हाला क्लास नोट्स तर डिटेल पीडीएफ मिळणारच आहेत. म्हणजेच काय रे, तर क्लास नोट्सचं डिटेल पीडीएफ मिळणार आहेत म्हणजे काय, तर जे तुम्हाला शिकवणार आहे, जे मी इथं सगळं लिहिणार आहे ते परत तुम्हाला लिहत बसायची गरज नाही. या पूर्ण क्लास नोट्सची तुम्हाला पीडीएफ डायरेक्टली प्रोव्हाइड केली जाईल. त्यासोबत तुम्हाला डेली प्रॅक्टिस सेट्स तर मिळणार आहेत, हे पण सांगितलं. आणि चॅप्टर वाईज पीवायक्यू सेट सुद्धा मिळणार आहेत, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आता हा सगळा मटेरियल जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा बुक घ्यायची गरज नाही, गॅरंटीड सांगतो. बॅच जॉईन केला ना, कुठलंही बुक घ्यायची गरज नाही. तुमचा सगळा सिलेबस, तुमचा सगळा कंटेंट या एका बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, तर इझिली तुम्ही ही बॅच घेऊ शकता आणि सिलेक्शन सुद्धा घेऊ शकता. आता हे सगळे इतक्या कॉन्फिडन्सनं का सांगतोय, कारण का आजपर्यंत स्टडी कट्टावर मित्रांनो 5000 पेक्षा जास्त मुलांना ऑलरेडी शिकवलेलं आहे आणि त्यातून प्रूव्हन रिझल्ट सुद्धा दिलेले आहेत. आज जो स्टडी कट्टा उभा आहे तो या 5000 मुलांच्या भरोशावर उभा आहे, त्यांना दिलेल्या कंटेंट मुळे उभा आहे. ठीक आहे, तर लास्ट गोष्ट, तुमचाही विश्वास असेल तर नक्की तुम्ही ही बॅच घेऊ शकताय, जी काय अर्जुना 3.0. या बॅच मध्ये तुम्हाला मराठीत सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, प्लस हिंदी सब्जेक्टच्या तुम्हाला नोट सुद्धा मिळणार आहेत. आता थोडक्यात सांगतो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस याच्यात असतील, सब्जेक्टचं कव्हरेज होईल, क्लास नोट्स पीडीएफ मिळतील, प्रॅक्टिस सेट असतील आणि टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. आता या बॅचची ऍक्च्युअल फी जी ठेवणार आहे ते असणार आहे 399. बट बॅच आत्ता लॉन्च करतोय, त्यामुळं सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांना, फक्त 100 विद्यार्थ्यांना ही बॅच
फक्त आणि फक्त 299 मध्ये मिळणार आहे. तर ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, कारण या बॅचचे लेक्चर जे आहेत ते 6 एप्रिल पासून म्हणजेच मंडे पासून सुरू होतील आणि सर्व लेक्चर हे लाईव्ह असणार आहेत. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही स्टडी कट्टा ॲप डाउनलोड करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला अर्जुना 3.0 बॅच दिसेल, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहील, जे विद्यार्थी हे बॅच लवकरात लवकर परचेस करणार, म्हणजे पहिले 100 विद्यार्थी जे 299 मध्ये बॅच परचेस करतील त्यांना तर हा डिस्काउंट मिळतोयच की 399 299 प्लस. आणखी एक गोष्ट आहे, तुम्हाला या बॅच मध्ये अर्जुना 2.0 जी ओल्ड बॅच झालेली आहे त्या बॅचचे सर्व लेक्चर सुद्धा फ्री मध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणजे एका फी मध्ये तुम्हाला ऍक्च्युली 2 बॅचेस मिळत आहेत, ओल्ड बॅच पण मिळते आणि ही नवीन बॅच सुद्धा मिळते. तर जास्त वेळ वाया घालवू नका, डिस्काउंट ऑफर काही काळासाठी, लगेच ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. जय हिंद.